महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। या अलिबाग बस स्थानकामधील या पोलीस चौकीचा आजचा हा लोकार्पण सोहळा, या सोहळ्याच्या निमित्ताने नुकतंच ज्यांचं या ठिकाणी येणं झालं त्या या जिल्ह्याच्या सन्माननीय अधीक्षका आचल दलाल मॅडम, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या डेप्युटी अधीक्षका सन्माननीय माया मोरे मॅडम आणि ज्यांच्या सहकार्यातून ज्यांच्या योगदानातून आणि कल्पकतेतून आजची ही पोलीस चौकी या ठिकाणी लोकार्पित होते, त्या यशोधन नागरी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष शेखरभाई वागळे, उपाध्यक्ष सन्माननीय मनसूरभाई, सर्व सन्माननीय संचालक, मला माहीत नाही शेखरभाई महिला संचालिका किती आहेत, पण अलीकडे माझी प्रत्येक संस्थेकडे मागणी आहे की 50% महिला संचालिका असायला पाहिजे आणि किमान आमच्या कवठेकर बंधूंसारखा एक पत्रकार प्रत्येक संस्थेकडे यायला पाहिजे, म्हणजे एक दूरदृष्टी त्या संस्थेला लाभेल असं मला वाटतं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आगार प्रमुख सन्माननीय देवरे साहेब आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि कायद्याच्या बाबी समजावत ज्यांनी या ठिकाणी विशद केलं असे ते आपल्या अलिबाग पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस अधिकारी साळेसाहेब। मला कायम मोरे मॅडम साळेसाहेबांचं कौतुक वाटत असतं, फार स्थिरपणे आणि सक्षमपणे आणि ठामपणे प्रत्येक विषयावर ते प्रतिक्रिया व्यक्त करत असतात। हे मी गेली वर्षानुवर्ष त्यांना बघत आहे, म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे किमान 10 वर्ष ते मुक्कामास आहेत आणि या 10 वर्षात अनेक अशा प्रश्नांवर की जे प्रश्न संवेदनशील आहे, समाजामध्ये असे प्रश्न आहेत की त्या प्रश्नांवर पोलीस प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये केव्हा तरी एखादी भिंत उभी राहायची वेळ येते, अशा वेळेला ती भिंत सहजगत्या पार करायची किंवा कोलमडून पाडून टाकण्याचं एक वैचारिक पात्रता साळेसाहेब आपल्याकडे आहे, त्याचं नेहमी आम्ही शहरवासीय कौतुक करत असतो। आजही आपण ज्या उत्तम पद्धतीनं या ठिकाणी मांडणी केलीत, आपल्या कायदेशीर बाबी असतील किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने जे ॲप्स आपण या ठिकाणी द्यायला मागतोय ते खरोखर वाखाणण्याजोगे आहेत। मी सर्वप्रथम यशोधन नागरी पतसंस्थेचे मनापासून आभार मानते आणि या चौकीचं लोकार्पण झालेलं आहे असं देखील या मंचावरून जाहीर करते। खरं तर पतसंस्था आपल्या शहरामध्ये ज्या ज्या कार्यरत आहेत त्यांचा नेहमीच अभिमान माझ्यासारखीला वाटत असतो, मग ती कमळ नागरी संस्था असू, पतसंस्था असू दे, आदर्श पतसंस्था असू दे, जनसेवा असू दे आणि आता त्याच्यामध्ये यशोधन नागरी पतसंस्था याच्याकडे बघण्याचा देखील आम्हा सगळ्या मंडळींचा दृष्टिकोन बदललेला आहे। त्याचं कारण असं आहे, केवळ पत जमा करण्याचं काम मोरे मॅडम ही पतसंस्था करत नाही, ते एक सामाजिक पत वाढवण्याचं काम ही संस्था करते, याचा मनस्वी आनंद होतोय। मी सातत्याने अनुभवते की करोनासारखा काळ असू दे किंवा एखाद्या गुणी जनांचा सत्कार करण्याचा प्रसंग असू दे, यशोधन पतसंस्था कुठेही मागे नाही। त्यासाठी काय निधी लागणार आहे, त्यांच्याकडचा काय ताळेबंद कितीचा आहे मला माहिती नाही, त्यांचं बजेट कितीचं माहिती नाही। कालपासून शहरामध्ये बजेटवर बऱ्याच उलटसुलट चर्चा चालू आहे। मला समस्त माझ्या सन्माननीय नागरिक बंधू भगिनींना सांगायचं आहे की अलिबाग शहर हे फार छोटं शहर आहे। बजेट ही तसं म्हणायला गेलं तर 160 कोटीचं बजेट हे पहिल्यांदाच अलिबाग शहरामध्ये मांडलं गेले। त्याच्यावर विविध अंगांनी चर्चा करणाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जे लोकप्रतिनिधी आपण तिथे निवडून दिलेला आहात, ते लोकप्रतिनिधींची पत जरा बरी आहे, त्यांना कुठेही नगरपालिकेच्या आर्थिक बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याची काही गरज नाही। जो काही अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे तो स्पष्टपणे लोकांसमोर ठेवण्यात आलेला आहे, ज्या मंडळींनी आम्हा सगळ्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे। पण एक निश्चितपणे सांगते, या शहराचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे, या शहरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत, याकरता अलिबाग नगरपालिकेकडे येणारा जो काही निधी आहे, जमेची जी बाजू आहे ती लोकांसमोर ठेवण्याचा कालच्या अर्थसंकल्पामध्ये प्रयत्न झाला।
आणि त्याची खर्चाची बाजू देखील सर्वसामान्य नागरिकांना कळली पाहिजे, याकरता देखील ती बाजू स्पष्टपणे मांडण्यात आली. आणि ती बाजू मांडत असताना शेखरबाई, मला आनंद वाटतोय की या शहराच्या सुशोभीकरणामध्ये आणि आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये आपल्यासारखी संस्था जेव्हा काही भार उचलते तेव्हा ही शहराला बळकटी देणारी गोष्ट आहे, शहराला भूषणावह गोष्ट आहे. कारण पोलीस खात्यासाठी आवश्यक असणारी ही पोलीस चौकी आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी उभी केली गेली. आणि हे काम नगरपालिकेकरता एक जमेची बाजू आपल्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अर्थसंकल्पामध्ये न येणारी ही खरं खर्चाची बाजू आहे, जी बाजू आपल्यासारखी संस्था सांभाळते. याचा मला सर्वस्वी इथे या ठिकाणी आनंद होतो आणि अभिमान वाटतो. मला कल्पना आहे की पूर्वी गंभीर दादा तुम्ही दिलेली एक चौकी उभारली होती. तुमचेही मी आभार मानते जाहीर या मंचावरून की तुम्ही तुमच्या दृष्टिक्षेपातून ती चौकी दिलीत आणि बराच दिवस या बसस्थानक परिसरात त्याचा आधार झाला. परंतु आपण बघितलं की अलिबाग शहर हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे. अलिबाग शहर हे आता फार मोठं पर्यटन स्थळ म्हणून जगासमोर येत असताना अतिशय संवेदनशील असा कुठला प्रभाग किंवा विभाग किंवा ठिकाण असेल तर ते म्हणजे एस टी स्टँड. मोरे मॅडम, जवळजवळ 1000 फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणजे जी मंडळी पर्यटनाच्या माध्यमातून, शासकीय कामाच्या माध्यमातून या एस टी स्टँड परिसरात रोजच्या रोज येत असतात. अशा परिस्थितीत सुरक्षिततेचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपण अनेक प्रसंग इथे झेललेले आहेत. मागच्या वर्षीची एक घटना साळेसाहेब आपण हाताळलेली आहात, तुम्ही आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी तो प्रसंग हाताळला. वर्सोलीचा एक मुलगा इथे एस टी स्थानकाच्याच या परिसरात बसच्या ठोकर किंवा अपघाताने या ठिकाणी मृत्युमुखी पडला. आणि त्यावेळेस तो उद्भवलेला प्रसंग तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवला. कारण जनप्रक्षोभापुढे शेवटी कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही फार मोठी अडचणीची गोष्ट ठरू शकते. आणि अशा संवेदनशील प्रसंगामध्ये आपण तो प्रसंग सगळ्यांनी मिळून हाताळला. 1 वर्ष त्या घटनेला झालं. आणि अशा परिस्थितीत जर या ठिकाणी कायमस्वरूपी एक सुरक्षित पोलीस चौकीच नसेल तर बाकी सुरक्षितता आपण कशी जपणार हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु साळेसाहेब, मी तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन करते की आपण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने यशोधन नागरी पतसंस्थेत गेलात. आपण प्रभावी वक्ते आहात याची जाणीव मला आहे. आपण आपल्या खात्याची बाजू ही कायमस्वरूपी प्रभावीपणे मांडत असता आणि जनसामान्यांना एक सुरक्षिततेचा संदेश देत असता. आणि त्या भावनेतून तुम्ही यशोधन नागरी संस्थेमध्ये आपले विचार व्यक्त केलेत आणि तात्काळ त्याची प्रेरणा यशोधन नागरी संस्थेला मिळाली आणि ही अद्यावत आज जी पोलीस चौकी आहे ती आपण उभारलीत. मी शहराच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन करते. नगरपालिकेच्या वतीनं सन्माननीय अध्यक्षा काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्या आज उपस्थित राहू शकल्या नाही, परंतु मी त्यांच्या वतीनं आणि समस्त आमच्या लोकप्रतिनिधींच्या आणि प्रशासनाच्या वतीने यशोधन नागरी संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. आणि आपण हा सुशोभीकरणामध्ये एक महत्त्वाचं पाऊल या शहरामध्ये उचललेलं आहात, त्याकरताही तुम्हाला मी धन्यवाद देते. शहर आता बदलत चाललंय याची जाणीव मी माझ्या सन्माननीय सगळ्या नगरवासियांना देते. आणि निश्चितपणे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शहराचं सुशोभीकरण होईल, पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल आणि पारदर्शक कारभार केला जाईल हे या निमित्ताने मी या ठिकाणी सांगते. आणि या आमच्या कामामध्ये यशोधन नागरी पतसंस्थेसारख्या संस्थांनी सहभागी व्हावं असं आवाहन या मंचावरून या निमित्ताने मी करते. आपण मला बोलवलं, या ठिकाणी योग्य तो मान सन्मान दिलात. हा मान सन्मान अलिबाग नगरपालिकेचा आहे, लोकप्रतिनिधींचा आहे. माझे सर्व सन्माननीय नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः ज्येष्ठ नगरसेवक अनिल चोपडा आहे, ज्येष्ठ नगरसेविका शैलाताई भगत आहेत, ठोसर मॅडम आहेत, त्यात ऋषिकेश माळी आहे, जमाल सय्यद आहे, सगळी मंडळी आहे, नुकताच येऊन गेलेली निवेदिता वाघमारे आहे. या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.